जॉन डिवे त्यांना कोलंबिया युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना शिकवत होते. तर ते माईला लिहिलेल्याच पत्रांमध्ये म्हणतात की मी माझ्या बौद्धिक जीवनासाठी जॉन डिवेचा ऋणी आहे. आणि जॉन डिवे हा काही साधा माणूस नव्हता की जॉन डिवे हा त्या काळामध्ये अमेरिकेतलं इतकं मोठं प्रस्थ होतं की असं म्हटलं जायचं जॉन डिवे हा अमेरिकेचा विवेक आहे. एक काळ असा होता की जॉन डिवेच्या शिवाय हे अमेरिकेचं म्हणणं आहे असं मानलं जात नसायचं. तर ते जॉन डिवे हे बाबासाहेबांचे एक महत्त्वाचे गुरु होते. दुसरे जे गुरु होते बाबासाहेबांचे ते होते एडवर्ड सेलिमन. हे त्यांचे इकॉनॉमिक्स त्यांना शिकवलं. एडवर्ड सेलिमननी इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब असं सांगतात की ते सांगतात की हेच माझे मित्र आहेत, म्हणजे त्यांचे प्रोफेसर हेच त्यांचे मित्र आहेत आणि त्या प्रोफेसराने मित्रासारखं वागवलं. तर सेलिमग्नने ते असं म्हणाले की माझ्यात संशोधनाची शिस्त होतीच, पण त्या अधिक क्षमता सेलिमग्नने पुरवल्या आणि मी त्याच्यासाठी मी सेलिमग्नचा ऋणी आहे. हे त्यांचे इतिहासाचे प्राध्यापक होते जेम्स रॉबिन्सन. तर बेसिकली शूद्रपूर्वी कोण होते ह्या पुस्तकाची जी सगळी शिस्त आहे ती जेम्स रॉबिन्सकडनं आलेली आहे. किंवा जेम्स शॉर्टवेल नावाचे त्यांचे एक प्रोफेसर होते. तर ते थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र आणि या सगळ्याच्याबद्दल. तर बेसिकली ह्या सगळ्यातनं बाबासाहेबांचं एक बौद्धिक जीवन घडत आलेलं आहे. किंवा फ्रान्स बोआस नावाचे एक मोठे सोशॉलॉजिस्ट होते. वंश समजून घेताना त्यांनी खूप मोठं काम केलं आणि बेसिकली त्याच धर्तीवर बाबासाहेब जात फ्रान्स बोआसच्या थेअरीनुसार जात समजून घेत आहेत किंवा ती आपल्याला एक्सप्लोर करतायत आपल्या सगळ्यांच्या समोर. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचं एक हे सगळं होतं.